नमस्कार, मी अक्षय. सर्व प्रेक्षकांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. अंबादास दानवे यांचं शिवीगाळ प्रकरणी 5 दिवसांसाठी निलंबन होताच सभागृहात विरोधक एकच आक्रमक. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची तोबा गर्दी, याबरोबरच एजंटचाही सुळसुळाट वाढला. सेतू केंद्रावर कागदपत्र काढण्यासाठी महिलांची एकच गर्दी. आता बघूया सविस्तर बातम्या. शिवीगाळ प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलंय. दानवे यांचं निलंबन होताच सभागृहात विरोधकांनी घोषणाबाजी केली आहे, तर नियमानुसार कारवाई झाली असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. ठराव असा आहे की दिनांक 1 जुलै, मी निर्णय वाचते आता, सांगते म्हणजे 1 जुलै 2024 रोजी श्री अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांनी सभागृहात चर्चा करीत असताना सभागृहातले सन्माननीय सदस्य श्री प्रसाद लाड यांचे प्रति अत्यंत आक्षेपार्ह, अशोभनीय व अश्लाघ्य अपशब्द वापरून व बेशिस्त वर्तन करून विधान परिषद सभागृहाची प्रतिष्ठा मलिन केली व सर्वोच्च सभागृहाचा अवमान केलाय. त्यांच्या या अतिशय असभ्य, बेशिस्त व संसदीय प्रथा, परंपरा व शिष्टाचारांचे घोर उल्लंघन करणाऱ्या अशिष्ट वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय प्रथांचे अवमूल्यन होऊन सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पांडा पडेल. सबब त्यांच्या या अत्यंत बेशिस्त आणि अशोभनीय वर्तनाची गंभीर दखल घेऊन ही विधान परिषद असा ठराव करत आहे की अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांचे सदस्यत्व सन 2024च्या तृतीय पावसाळी अधिवेशनात 5 दिवसांकरता निलंबित करण्यात यावे. तसेच सदृह निलंबनाच्या कालावधीत बंदी टाकण्यात यावी. मी आता सभागृहाचा ठराव मतास टाकतो. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. ठराव संमत झाला. आपण चुकलो आहे असे त्यांचे वर्तन दिसत नाहीये. महिला लोकप्रतिनिधींसमोर विरोधी पक्षनेते अशी भाषा वापरत असतील तर कोणत्या प्रकारची संस्कृती रुजवली जात आहे याचा विचार व्हावा. 5 दिवस निलंबन हा मध्यमवर्गीय मार्ग आहे. शेवटच्या आठवड्यात ते सहभागी होऊ शकतात, असे उपसभापती नीलमा गोरे या म्हणाले आहेत. सन्माननीय विधिमंडळाचे नेते बोलतात. चर्चा होत नाही, या ठरावावर चर्चा होत नाही. विधानमंडळाचे नेते बोलतात. निलंबन झालं आता, निलंबन झालं. आता आपण सगळ्यांनी द्यावं लागेलचा प्रश्न नाहीये. निलंबन झालेलं आहे त्यामुळे बोलायचा प्रश्न नाहीये. त्याच्यामध्ये मी पुढचं कामकाज पुकारते आहे आणि त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये आज आपली वेगवेगळ्या चर्चा झालेल्या आहेत या संदर्भामध्ये जे आहे ते, आणि म्हणून मी पुढचं कामकाज पुकारते. तुम्ही बोला. त्यांना ते निलंबित झालेले आहेत, त्यांना जर ऐकून घ्या. अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही. ऐकून घ्या. अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही. अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही. अशा ठरावावर यापूर्वी कधी चर्चा झालेली नाही. अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही. चुकीचा पायंडा नको या ठिकाणी. अशी चर्चा होत नाही. मी कोणालाच भीत नाही, माझा रस्ता क्लिअर आहे. मराठा समाजाला टक्कर देण्याचं काम कोणी करू नये, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी ड्रोन प्रकरणानंतर माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलंय. तुमच्या जीविताला धोका आहे असं वाटतंय का तुम्हाला? नाही, ते काय मारतात मला. आणि मग इतकं आगे मग काय आलंय 6 कोटी मराठीचं. एवढं सोपं आहे का त्याला? ते कोण आहे त्याला? त्याने त्या नादात पडू नये. आता लफड्यात त्या याल ते 5-6 दिवसापासून चालू आहे. ती येतंय जातंय, पण ते लयच लांब आहे वर. ते असं टप्प्यात येतच नाही, का गोट्यात खाली पडतो आम्ही त्याला. मग ते लयच लांब येते तिकडे. त्याने काय होणार नाही. तुम्ही मला किती बदनाम करायचा प्रयत्न केला, दहशत निर्माण करायचे प्रयत्न, मी नाही हटू शकत. मी तुम्हाला विकत घेऊ शकत नाही, तुम्ही मला घेऊ शकत नाही.
तुम्ही मला मॅनेज करू शकत नाहीत, माझी निष्ठा तुम्ही कधीच विकत घेऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे तुमचे हे प्रयोग असतील आता, की आता शेवटचे प्रयोग लय दिवसापासून चालू आहेत. ते व्हिडिओ बनायचे, कुठं रेकॉर्डिंग बनायच्या, काहीतरी गैरसमज समाजात पसरायचा, मला हटवायचं तिथून. कारण मी काय बाकीच्याने होत नाही, पदाने फिदाने आता येत नाही. आणि माझा मराठा समाज मी एकजूट केल्यामुळं यांची पोटदुखी ताकद दाखवली मराठ्यांनी ह्यावेळेस. चांगल्या चांगल्याला हिसका दाखवला आहे. मराठ्याची ताकद काय असते, विधानसभेला मराठी दाखवणार आहेत. त्यामुळे हे प्रयोग सुरू असतील त्यांचे. कारण काही पेनं बी खरेदी करायच्या ऑर्डर दिल्या जाऊन, असं बी काहीतरी कॅमेऱ्याचे पेनं, असं बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत 5-7 दिवसापासून. कारण काय आता किती झाकलं ना थांबत नाही. पण माझं म्हणणं आहे बाबा, शांत राहावा. समाजाचा विषय, दुसऱ्याच्या कुटुंबाचं वाटोळं करायला निघालात, एखादं जातीचं वाटोळं करायला निघालात, आंदोलनाचं वाटोळं करायला निघालात, आरक्षणाचं वाटोळं करायला निघालात. आपल्याला पण परिवार असतो, आपल्याला सुद्धा समाज आहे, आपले सुद्धा आंदोलन आहेत, असे अनेक प्रकार आहेत. त्यामुळं पश्चाताप करायला 1 मिनिटाचा वेळ मिळणार नाही. ही महाचूक कधीच करायची नाही. मतभेद असतात, नाराजी असतात, पण ह्या भानगडीत नाही पडायचं. मी नाही भेट, मी माझा रस्ता क्लिअर आहे. मला काय बोलायचं आहे मी स्पष्ट बोलतो. कारण माझा खरंच सांगतो तुम्हाला मायनस पॉईंटच ते, मी खरं बोलतो आणि ते बऱ्याच जणाला खटकतं. माझ्या पोटात कपट नाही आहे, मी निर्भीडपणानं बोलतो. म्हणून तर माझा समाज एक झाला आहे. आणि या समाजाशी टक्कर द्यायचं काम नाही करायचं कुणी कधीच. कारण मी नाही हटू शकत. तुम्ही काही केलं, ड्रोन फिरणं हे असलं तर लय बघितलंय मी 22 वर्षापासून हे संकटच येतोय. मी काय समजत नाही असल्या संकटाला आणि संकटाला. मी उद्या मराठ्यासाठी मरायला तयार, पण माग हटायला तयार उद्याही. आणि मी तर आता कुठं बी राहणार. आता तो आंतरवालीत मी कुठं बी राहणार. मी आंतरवालीवर बी फिरवायला लागले नाही. आता कोण आहे काय माहित नाही. काय असतं आमच्यात जुटून द्यायचं. हे कोणाला नादच असते. बाहेरचा कोणी येईन एखादा फिरीन इकडं, मग आपण संशय घेणार. मी संशयवृत्तीच नाही. मी फक्त खरं बोलतो, त्याला संशयाची जोड देते. त्यामुळे आमच्यात काहीच होणार नाही. किती ड्रोन फिरेल तरी आम्ही वादविवाद ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात कधीच होऊ देणार. जलवाहिनीच्या कामाला वेग आलाय, मात्र जनसामान्यांचा नाहक त्रास सुरू असून जड वाहनांमुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होतीये. पोलिसांच्या वतीने वारंवार सूचना, मात्र कारवाई कधी हा प्रश्न उपस्थित होतोय. बिडकीन शहरात निलजगाव फाटा ते शेकता फाटा अशा जलवाहिनीचं काम सध्या सुरू आहे. जलवाहिनीचं काम मोठ्या धीम्या गतीने सुरू असल्याने रोजच जड वाहतूक सुरू असल्याने वाहनांच्या रांगा लागत आहेत. नोकर वर्ग, शालेय विद्यार्थी, गावकरी, छोटे वाहनधारक यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. या ठिकाणी मोठ्या वाहनांना मनाई केलेली आहे. तरीही लोडिंग 407, कंपनीच्या मिनी बस, खडी, डब्बर वाहतूक करणारे मिनी टेम्पो, डंपर असे विविध वाहनं सुरू असल्याने लहान वाहने अडकून वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. समांतर जलवाहिनीचं काम करणाऱ्या ठेकेदार, कामगार वर्ग नुसती बघ्याची भूमिका घेत मनमर्जी दुर्लक्ष करत संथ गतीने काम करतोय. कृपया प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. खोदलेल्या नालीमधील पाणी रोडवर सोडल्याने चिखलाचं साम्राज्य तयार झालंय. अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. तसेच 2 ते 3 दिवसांपूर्वी SB शाळेसमोर कंपनीची मिनी बस दुचाकीचा अपघात झाला होता. तसेच दुचाकीस्वार त्यांना चिखलातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. छोटे वाहनधारक, नोकर वर्ग, गावकरी यांच्या वतीने जड वाहनांवरती कारवाई, तर नालीतील पाणी सोडण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर, शासन मान्य अनुदानित महाविद्यालय. शैक्षणिक वर्ष 2024-2025. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे. ज्युनियर कॉलेज सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस, ग्रॅज्युएशन कोर्सेस, BSc जनरल, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, BCS, BBA, BA, BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस, MMS, MSc, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, MA, डिप्लोमा कोर्सेस, DBM, DC. आजच आपला प्रवेश निश्चित करा. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग, NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम. प्रवेशासाठी संपर्क 9604708660.
9405769999 7972926673. मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। राज्य सरकारने जाहीर केलेल्या लाडली बहीण योजनेला राज्यभरात महिलांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। सेतू केंद्रावर महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकच गर्दी केली आहे। राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केली आणि त्यानंतर राज्यभरात महिलांची मोठी धावपळ सुरू झाली असून मोठा प्रतिसाद त्याला दिसून येतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सेतू केंद्रावर महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकच गर्दी केली आहे। यावेळी सेतू केंद्रावर आपले कागदपत्र काढण्यासाठी अक्षरशः महिलांची झुंबड उडाल्याचा प्रकार बघायला मिळतोय। मोठ्या संख्येने महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी सेतू केंद्रावर आता आपापले कागदपत्र तयार करण्यासाठी येत आहेत। मात्र हे सगळं असताना या ठिकाणी एजंट लोकांनाही महिला आपल्याकडे आकर्षित करताना दिसून येत आहे। सध्या 10वी आणि 12वीचा रिझल्ट लागलेला आहे। त्याचप्रमाणे शासनाने नवीन लाडकी योजना, बहीण लाडकी योजनाही सुद्धा केली आहे, त्यामुळे हा रश वाढलेला आहे। त्यासाठी आपण इथे 15 काउंटर चालू केलेले आहेत उत्पन्न रहिवासाठी खास। त्यानंतर सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत आपण इथे काउंटर चालू केलेले आहेत आणि लोकांना जास्तीत जास्त लोकांना चांगली सर्व्हिस मिळेल या दृष्टीने आपण आणखी जास्त रविवारी सुद्धा सेतू चालू ठेवण्याचा प्रयत्न केलेला नाही। सध्या शैक्षणिक वर्ष असल्यामुळे गर्दी असतेच, पण ही बहीण लाडकी योजना शासकीय असल्यामुळे तेव्हा सध्या गर्दी वाढलेली आहे, महिलांची गर्दी जास्त आहे। नाही फॉर्म वगैरे तर नाही असं काही नाही, कारण की सर्व व्यवस्था ही ऑनलाईन आहे आणि आम्ही पूर्ण सगळे ऑनलाइन फॉर्म देतात, त्यामुळे फॉर्म संपण्याची येते काही चान्सेस नाही। लाडली बहन के लिए अभी फिलहाल तो शासन निर्णयानुसार है कि कुटुंब प्रमुख को इनकम सर्टिफिकेट चाहिए, उसके लिए रहिवासी वय आदिवासी का दाखला और जन्म प्रमाण पत्र इत्यादि अभी तो शासन निर्णय के हिसाब से है। अभी फिलहाल सेतु में उनके लिए फर्स्ट फॉल तो निकालना है, उनको इनकम सर्टिफिकेट रहिवासी और डोमिसाइल सर्टिफिकेट। डोमिसाइल के लिए उनको गैजेट अथवा मैरिज सर्टिफिकेट रहना कंपल्सरी है। उत्तर प्रदेशातील मयत कामगाराच्या अंत्यविधीसाठी चिकलठाणा पोलीस व माणुसकी समूहाने पुढे येत अंत्यविधी करत माणुसकी हा धर्म निभावलाय। चिकलठाणा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये पिसादेवी चौफुली येथे अज्ञात 54 वर्षीय इसम बेवारस बेशुद्ध अवस्थेत आढळून आला। सदर व्यक्तीस पोलिसांनी शासकीय रुग्णालय घाटी येथे प्रथम उपचारासाठी दिनांक 26 जून रोजी दाखल केलं व त्यावर उपचार सुरू असताना उपचारादरम्यान दिनांक 30 जून रोजी त्याचा मृत्यू झाला। पोलिसांनी सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून सदर व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध मोहीम हाती घेतली। हा इसम राहणार लखनौ उत्तर प्रदेश येथील असल्याचं समजलं। तो गेल्या 24 वर्षांपासून शहर पळशी पिसादेवी परिसरात त्याची पत्नी व 2 लहान मुले ठेकेदाराकडे बिल्डिंग अपार्टमेंट साईटवरती मातीकाम व बिगारी काम करायचा। त्याची पत्नी संगीता रामसिंग गायकवाड हीच घाटी दवाखान्यात येथे पोलिसांनी बोलावून घेतलं, मात्र त्यांची परिस्थिती खालाकीची होती म्हणून चिकलठाणा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी किरण दरवडे यांनी बेवारसांसाठी काम करणाऱ्या सुलक्ष्मी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व माणुसकीची समूहाचे समाजसेवक सुमित पंडित यांना फोन करून मयताची माहिती दिली व त्यानंतर तात्काळ अंत्यसंस्काराची जबाबदारी माणुसकीच्या समूहाने स्वीकारली। शासकीय रुग्णालयातील शवआगारामधून मयतांचं पोस्टमॉर्टम करून मृतदेह खासगी रुग्णवाहिकेने अंत्यविधीसाठी कैलाशनगर स्मशानभूमी येथे नेऊन रात्री उशिरापर्यंत हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे अंतिम संस्कार केले व त्या महिलेला आर्थिक मदत करून सुलक्ष्मी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सुमित पंडित यांनी त्या 2 लहान मुलांच्या शिक्षणासाठी जबाबदारी घेतली। यात पोलिसांना माणुसकीच्या समूहाच्या टीमने सहकार्य केलं। अंत्यविधीसाठी चिकलठाणा वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी किरण दरवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पवार, देविदास वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक संजय खंडागळे, सतीश पंडित, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र साळवे, सचिन रत्नपारखे व माणुसकीची समूहाचे समाजसेवक सुमित पंडित, प्राध्यापक शरद सोनवणे, संदीप चौधरी यांनी मदत कार्य केलं।
आज रोजी चिकलठाणा ग्रामीण पोस्ट हद्दीमध्ये सदर व्यक्ती हा पळशी शिवारात बेवारस अवस्थेत सापडला होता. त्याला उपचारकामी सामाजिक कार्यकर्त्यांनी घाटी रुग्णालयात ते उपचारकामी दाखल केले होते, परंतु डॉक्टरांनी त्याला उपचारादरम्यान मयत घोषित केल्याने सदर व्यक्तीस आम्ही पोस्टमॉर्टम करून मला आमचे पोलीस उपनिरीक्षक श्री खंडागळे साहेब पंडित साहेब यांनी माहिती कळवली की सदर व्यक्ती हा बेवारस होता, परंतु आता त्याचे नातेवाईक सापडले आहे, परंतु त्यांची परिस्थिती नसल्या कारणाने या अंत्यविधीसाठी काय करता येईल त्यासाठी आमची पूर्ण माणुसकी समूहाची टीम या ठिकाणी पोहोचून आम्ही अंत्यविधीसाठी पोलिसांच्या सहकार्याने चिकलठाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दरवडे साहेब आणि त्यांची सर्व टीम यांनी सर्वांनी मदत करून हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे त्या महिलेचा अंत्यविधी आम्ही कैलाशनगर स्मशानभूमी येथे पार पाडलेला आहे. मित्रांनो, एवढं सांगेल की दुनिया में आकर कमाया खूप हीरे क्या मोती मगर कफन में जेब नहीं होती. हाच तो कफन, इथे जेब नसते, परंतु अशा कामात एखाद्याच्या अंत्यविधीसाठी आणि एखाद्याच्या शेवटच्या क्षणासाठी मदत कार्य करायला खूप मोठं धाडस लागतं आणि त्यांच्या खंडागळे साहेबांनी दाखवल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि अंत्यविधी हा पूर्ण रीतसर झाला आणि त्या महिलेला आर्थिक मदतसुद्धा आम्ही सर्वांनी केलेली आहे. संध्याकाळच्या वेळेस किसादेवी चौफुली येथे एक इसम बेशुद्ध अवस्थेत तिथं मिळून आला. त्यास तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी घाटी दवाखाना इथे त्याला उपचाराकामी दाखल केले. दाखल केल्यानंतर त्यावर दिनांक 30 रोजीपर्यंत उपचार चालू होते. 30 रोजी तो मरण पावलेला आहे आणि तो आजारी असल्यामुळं आणि तो परराज्यातील असल्यामुळं तिची ओळख पटणे पण फार अवघड होते. परंतु जेव्हा आज पोस्टमॉर्टम करण्याकामी आम्ही घाटी दवाखाने येथे गेलो असता पोलीस निरीक्षक PI दरवडे साहेब, सपोनी पवार साहेब, पंडित साहेब, खटाणे साहेब, नागरोजी साहेब यांनी सर्वांनी आमचे रायटर काळोनी साहेब यांनी सर्वांनीच इथे सर्वांच्या सहकार्याने या माहितीचा ॲड्रेस शोधण्याकरिता आम्ही सगळीकडे फोन लावले असता फोटो पाठवले असता तो किसादेवी इथेच एका साईडवर काम करणारा एक जोडपं राहत होता असे आम्हाला माहीत पडले. त्यावरून त्याच्या पत्नीची ॲड्रेस शोधला असता ती जालना येथे असल्याचे समजले. तिचा संपर्क नंबर घेऊन तिच्याशी संपर्क साधून तिला आज रोजी घाटी दवाखाना येथे बोलावून तिला ती बॉडी दाखवली असता तिने त्यास ओळखले व ते माझेच पती आहे. तिचं नाव रामसिंग लक्ष्मण गायकवाड असे असून वय 54 वर्षे होते. महानगरपालिकेच्या वतीने मलिक अंबर यांच्या मजारीचं सुशोभीकरण करण्यात यावं अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुस्लिम धर्मगुरू संघटनेच्या वतीने देण्यात आली असून या मागणींबाबत शेख फैसल मोहम्मद इकबाल यांच्या वतीने एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली आहे. आज टॉम ऑफ मलिक अंबर मित्र मंडल की जानिब से महानगर पालिका के उपायुक्त जनाब रंजीत पाटिल साहब को एक निवेदन दिया गया, जिसमें ये डिमांड की गई कि औरंगाबाद शहर के जनक टॉम ऑफ मलिक अंबर इनकी दरगाह जो घाटी हॉस्पिटल क्वार्टर के अंदर मौजूद है, जो कि खस्ता हालत है, और इस टॉम ऑफ मलिक अंबर की दरगाह को सुशोभीकरण करो बोल के ये आज मांगनी की गई है. जिसके चलते हमारे साथ उलमा बोर्ड के शहर ज़िला अध्यक्ष शेख आसिफ महबूब साहब, उसी के साथ अब्दुल सत्तार मुजावर साहब, मुतवल्लिस महासंघ और पत्रकार अहमद साहब, सद्दाम शेख पत्रकार और हमारे जमात इस्लामी के शेख खुर्रम साहब मौजूद थे. और हमने निवेदन देते टाइम रंजीत पाटिल साहब को पूरी टॉम ऑफ मलिक अंबर की कार्यों की, उनके करे हुए कामों की पूरी मालूमात दी, जिसके चलते रंजीत पाटिल साहब उपायुक्त इन्होंने एग्री किया और उन्होंने भी कहा कि G20 के अंदर टॉम ऑफ मलिक अंबर साहब का सुशोभीकरण होना चाहिए था, लेकिन अफसोस की बात है कि उनके तरफ दुर्लक्ष्य किया गया. सही बात. जिसके चलते हमें रंजीत पाटिल साहब ने भरोसा दिलाया है कि जल्द से जल्द टॉम ऑफ मलिक अंबर साहब के सुशोभीकरण किया जाएगा. आज हमने जो है तो महानगर पालिका के उपायुक्त रंजीत पाटिल साहब को एक निवेदन दिया है, जिसमें हमारे मलिक अंबर दरगाह के अध्यक्ष फैसल भाई, हमारे जो है तो खुर्रम साहब इस्लामी जमात के, हमारे जो है तो अब्दुल सत्तार साहब जो है तो मुतवली लाथुर से, आज
हम देख रहे हैं कि हमारी जो भी ऐतिहासिक चीज़ है, जो आज इन्होंने जो कदम उठाए हैं, माशाल्लाह मैं इनको दिल से मुबारकबाद देता हूँ। क्योंकि आज हम अगर ऐसे हमारे शहर के अंदर हमारा एक ऐतिहासिक शहर है और इस ऐतिहासिक शहर के अंदर ऐसे बहुत सारे आज इमारतें हमारे हैं जो उसके ऊपर जो है तो हमारे महानगर पालिका का या और जो भी डिपार्टमेंट में जो चीज़ें आती हैं उनका जो है तो उसके ऊपर ध्यान नहीं होने की वजह से हमारी चीज़ें जो है तो खस्ता हालत में आज पड़ी हुई है। और कुछ लोग जो है तो समाज के टक के जो लोग होते हैं, जैसे वो लोग भी चाहते हैं कि इनकी चीज़ें ऐसी जो है तो बुरी हालत में पड़े रहना चाहिए। तो आज जो है तो मलिकंबर साहब जो है तो हमारे इस शहर का जो 52 दरवाजे है, और आज उनके जैसा ना तो कोई इंजीनियर आया है ना तो कोई आएगा। और मैं एक बात बोलता हूँ कि ऐसे शख्स की जो है तो मज़ार है, और वो मज़ार के जो है तो ऐसी हालात जो है तो इसके ज़िम्मेदार कौन? क्या बात? तो इसके जो ज़िम्मेदार लोग हैं, तो मैं समझता हूं कि आज जो हमने निवेदन दिए है तो इन जिम्मेदारों की कुछ आंखें खुलेंगी। और इसके साथ में हर शहर के जो भी हमारे माने जाने जो भी लीडर्स हैं, उनका भी कर्तव्य है कि वो भी जो है तो हमारे साथ आकर के इसके ऊपर काम करें। और जहां पर भी, और हमारे चाहे दौलताबाद में हो ऐसी इमारतें, या खुलदाबाद में हो, जहां पर भी हमारे ज़िले शहर के अंदर, तो वो जहाँ पर भी ऐसी टूट-फूट की इमारतें हैं तो वो जाके जो है तो जो ऑफिस उनको आता है वो ऑफिस में जाके निवेदन देना चाहिए, वो काम करा के लेना चाहिए। ऐसी मैं बात कहता हूँ शहर। और जो है तो फैसल भाई को एक बार मुबारकबाद देता हूँ। अल्लाह हाफिज़, अस्सलाम वालेकुम। आज औरंगाबाद शहर महानगर पालिका में उप आयुक्त रंजीत पाटिल साहब को हमने सबने मिलकर निवेदन दिए हैं, और हज़रत मलिक अंबर शाह रहमतुल्लाह अलैह का जो है सो मिसमार काम के ज़रिए से हमने यहाँ इनको निवेदन दिए हैं उप रंजीत पाटिल साहब को। और उन्होंने बड़ी प्यारी अच्छी बात बताई कि इतनी ख़दीम शख्सियत जो औरंगाबाद के लिए जो है सो बेहतरीन काम को अंजाम दिए हैं, और वहाँ पर दूरअंदेशी की गई है। मैं उनका तहे दिल से शुक्र अदा करता हूं, और मुझे उम्मीद है कि इस काम को उन्होंने अंजाम देंगे, और मैं सबको बधाई देता हूं कि हम सब ने मिलकर इस काम को अंजाम दिए। अल्लाह हाफिज़। समाजवादी पार्टीच्या वतीने प्रीपेड मीटरच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडत वीज वितरण कंपनीवर मोर्चा काढला होता। यावेळी त्यांच्या मागण्यांबाबत माध्यमांशी बोलताना अधिक माहिती देण्यात आली आहे। देखिए, समाजवादी पार्टी का आज का जो मोर्चा है, आक्रोश मोर्चा जनता का, तो प्रीपेड मीटर जो लग रहे हैं, महाराष्ट्र सरकार प्रीपेड मीटर जो है लगा रही है, आम जनता को लूटने का धंधा कर रही है। ये प्रीपेड मीटर अगर लग गए पूरे शहर में या महाराष्ट्र के अंदर, तो ऐसा समझिए जिस तरीके से मोबाइल का रिचार्ज हमें बार बार रिचार्ज करना पड़ता, हमारा रिचार्ज ख़त्म हो गया तो रात के 12 बजे आउटगोइंग बंद हो जाती, उसी तरीके से ये प्रीपेड मीटर भी जो है रात को 12 बजे आपका बंद हो जाएंगे और रिचार्ज करने पर भी चालू नहीं होगा। और दूसरी एक बात, दिल्ली के अंदर 2 रुपये यूनिट है, उसके बाद हरियाणा के अंदर 2.5 रुपये यूनिट है, हिमाचल प्रदेश के अंदर 2.25 रुपये यूनिट है, और महाराष्ट्र के अंदर जो है तो 7 रुपये 35 पैसे यूनिट है। तो हमारी ये डिमांड है कि अरे भाई, आप जो बिजली सप्लाई कर रहे हैं कस्टमर्स को, तो क्या सोने के तारों से भेज रहे क्या? जो महाराष्ट्र के अंदर 7 रुपये 35 पैसे आ रही। और एक सबसे बड़ी बात, औरंगाबाद शहर के अंदर अनघोषित लोड सेटिंग हो रही है। अनघोषित लोड सेटिंग बोले कभी भी लोड सेटिंग, पानी के 2-4 छींटे अगर गिर जाए तो लाइट कट हो जा रही। हर बस्ती का यही हाल है। और लोड सेटिंग का जो अनघोषित लोड सेटिंग जो है तो ये ख़ास तौर से ग्रीन बेल्ट के अंदर हो रही, जैसा रशीदपुरा, किराड़पुरा, रोशन गेट, रहमानिया कॉलोनी, आसिफिया कॉलोनी, ये हमारा जो ग्रीन बेल्ट है, इस तरीके के ग्रीन बेल्ट के अंदर अनघोषित लोड सेटिंग बिजली विभाग करते आ रहा है। और एक बात जो है सबसे महत्वपूर्ण जो इम्पोर्टेंट बात है वो ये है कि 2003 का जो वीज अधिनियम कायदा है, 2003 का वीज अधिनियम कायदा क्रमांक 47/5, वो कस्टमर को ये अधिकार देता है कि मैं मेरे घर पे कौन सा मीटर लगाऊं। मैं चाहूँ तो कोई भी मीटर उसमें लगा सकता हूँ, चाहे वो हम प्रीपेड मीटर लगाओ या फिर पोस्टपेड मीटर जो हमारा अभी चल रहा है वो लगाओ, या जो पुराने ज़माने में मीटर आते थे वो लगाओ। तो ये कायदा हमें ये अधिकार देता। और दूसरी एक बात, जब ये प्रीपेड मीटर वाले अगर ये लगाने को आए, अगर आपके घर पे, जनता से मैं अपील करता हूँ, अगर आपके घर पे लगाने को आए तो इनको मार के हका लो आप। हमारा बोलना एक ही है कि ये जो मीटर बदले जा रहे हैं ये बहुत गलत बात हो रही है। क्योंकि कैसा है, एक छोटा सा एग्जांपल मैं दूंगी कि गरीब घराने में एक शादी हो रही है और उस टाइम पे अगर लाइट चली जाती है तो वो स्थिति ऐसी होती है कि उस टाइम वो कहाँ जाएंगे रिचार्ज करने के लिए, पैसे है नहीं है, परिस्थिति कैसी है, मीडियम परिवार है। तो ये जो चीज़ें हैं ये मीडियम परिवार वाले ही समझ सकते हैं, बड़े लोगों को कोई लेना देना नहीं है। तुम ये मीटर बदलो, वो मीटर बदलो, उनको कोई लेना देना नहीं। लेकिन गरीब लोगों के बारे में सोचना है, मीडियम परिवार के बारे में सोचना है। सरकार से हमें इतना बोलना है कि आप लाडली योजनाएं दे रहे हैं, बेटी योजना, बहन योजना,
अरे एक तरफ आप 1500 रुपए लोगों को दे रहे हैं और दूसरी तरफ लोगों को गड्ढे में डाल रहे हैं, उनको मारने की योजनाएं बना रहे हैं। पहले शेतकरियों को तुमने ऐसे मारा है और अब पब्लिक को मारने का रास्ता निकाला है आप लोगों ने। ये बहुत गलत है, ये चीज होनी नहीं चाहिए। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभर घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। अंबादास दानवे यांचं शिवीगाळ प्रकरणी 5 दिवसांसाठी निलंबन होताच सभागृहात विरोधक एकच आक्रमक। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची तोबा गर्दी, याबरोबरच एजंटचाही सुळसुळाट वाढला। सेतू केंद्रावर कागदपत्र काढण्यासाठी महिलांची एकच गर्दी। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।